इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी महाबळेश्वर इथं अभ्यास दौर आणि प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवणं हा स्थानिक स्वराज्य संस्था निर्मितीचा उद्देश आहे। पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासनानं समन्वयानं काम करून गाव, शहराचा विकास साधण्याचं आवाहन यावेळी मान्यवरांनी केलं। इचलकरंजी महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी प्रशासनानं अभ्यास दौर आणि प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। या अंतर्गत नगरसेवकांनी इंदौरमधील कचरा व्यवस्थापनासह विविध प्रकल्पांची पाहणी केली। त्यानंतर महाबळेश्वर इथं झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या सुरुवातीला इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी या प्रशिक्षणामुळे इचलकरंजीचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार असल्याचं सांगितलं। तर इंदूर शहराच्या धर्तीवर इचलकरंजीचा विकास करण्यासाठी सर्वांनी मिळून सकारात्मक पाऊल टाकूया। स्वच्छता आणि अतिक्रमणाबाबत घेतलेल्या निर्णयात कोणीही हस्तक्षेप केला नाही तर इचलकरंजी स्वच्छ सुंदर होईल अशी अपेक्षा महापौर उदय धातुंडे यांनी व्यक्त केली। महापालिका अधिनियम, मालमत्ता घरफाळा कायद्याची अंमलबजावणी, अनधिकृत बांधकाम, नगरसेवक अपात्रता, उत्पन्न वाढीसाठीची कर्तव्य, स्थानिक स्वराज्य संस्था निर्मिती, त्यांचं कार्य आणि कर्तव्य याबाबत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक केंद्राचे सदस्य आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी मार्गदर्शन केलं। तत्कालीन इचलकरंजी नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी जीवन सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केलं। यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, विरोधी गटनेते उदयसिंग पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, नगरसेवक अधिकारी उपस्थित होते।